चांगलं काम करण्यासाठी मुहूर्त बघितला, फोन उचलला आणि माझा पहिला व्लॉग सुरू केला. तर मी आता चालली जिमला रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून धनतेरसच्या खूप 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 शुभेच्छा. माझं नाव आहे प्रियांका आणि मी आशा करते की मला तुम्ही माझ्या नवीन जर्नीसाठी खूप सपोर्ट कराल. प्रत्येक दिवस नवीन उमेदीने जगण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवस हॅपनिंग होण्यासाठी ह्या व्लॉग्सची सुरुवात मी करते आहे. मेहनत, प्रोडक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी या सगळ्या गोष्टींना जेवढं जपता येईल तेवढं जपण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही फक्त मला साथ द्या. आज धनतेरसच्या निमित्ताने आम्हाला ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं होतं गिफ्ट्स घेण्यासाठी. तर तिकडेच चालली आहे मी. जे लोक मला ओळखतात त्यांना तर माहिती आहे की मला फिरायला खूप आवडतं. म्हणून मग तयार होते आणि कुठेही जाऊन फिरून येते. एवढं तयार होण्याचा काय फायदा झालाच नाही. मुंबईच्या धूळ आणि ह्युमिडिटीबद्दल कोणी काही बोलणार नाही. ऑक्टोबर हीट मुंबईने जास्तच मनावर घेतली आहे. फायनली 1.5 तासानंतर कांदिवलीहून दादरला पोचले. तिथे आपल्याला आपला हा दोस्त भेटला. पूजा केली आणि मग त्यानंतर आम्ही गिफ्ट्स घेतले. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझे बरेच प्रोफेशन. एडलवाईस लाईफ इन्शुरन्स नावाच्या कंपनीमध्ये मी ॲज ॲन इन्शुरन्स एजंट म्हणून काम करते. कोणाला पॉलिसी काढायची असेल तर नक्की सांगा. मी दादरमध्येच होते म्हणून मग त्यानंतर मी कॉलेजला आले. माझं कॉलेज रुपारेल कॉलेज. तिथे माझं एक छोटंसं काम होतं, ते उरकलं आणि त्यानंतर दादरमध्येच असल्यामुळे थोडीशी शॉपिंग करणं तर बनतंच. त्यामुळे नवऱ्यासाठी कुर्ता घेतला. माझी दिवाळीची शॉपिंग तर कधीच झाली आहे. रात्री पुन्हा दादर टू कांदिवलीचा प्रवास केला आणि घरी आले. आजचा दिवस तर खूप हॅपनिंग होता. खूप सारे गिफ्ट्स मिळाले. शॉपिंग करून तर मला नेहमीच मजा येते. हाच तो कुर्ता जो मी माझ्या नवऱ्यासाठी घेतला. तर या गोड गोड स्वीट्ससोबत आजचा गोड गोड दिवस इथेच समाप्त करते. थँक्यू अँड हॅपी दिवाळी.